आज बनवणार आहोत आपण गाजराचा हलवा। पौष्टिक असा गाजराचा हलवा। त्यासाठी 1 किलो गाजर किसून घ्यायचे। त्यासाठी लागणार आहे आपल्याला ड्राय फ्रूट्स। घरात जे असतील ते टाकायचे। जसे मी काजू, बदाम आणि किसमिस घेतलेले आहे। त्यांचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे काजू बदामचे। तुम्हाला हवे तसे करा, तुकडे करा, नाही तर पूर्ण ठेवायचे तसे ठेवू शकता। मी तुकडे करून घेतले। त्याच्यानंतर कढईत तूप गरम करायला ठेवले। तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये थोडे काजू बदाम टाकून ते फ्राय करून घेऊ। थोडेसे लालसर रंगाचे भाजून घ्यायचे ते। किसमिस शेवटी टाकले। आता हे झाले फ्राय। आता यावर आपण किसलेले गाजर टाकून देऊ आणि त्यांना छान असे हलवून घ्यायचे, मिक्स करायचे ते। आता माझी कढई थोडी लहान झाली, हलवताना थोडा मला त्रास होत होता। मोठी कढई वापरायची म्हणजे मिक्स करताना सहज आपण मिक्स करू शकतो। त्यानंतर शिजण्यासाठी दूध वापरायचे। आणि झाकण ठेवून त्याला शिजू द्यायचे। शिजल्यानंतर तर गाजराचा किस मऊ होतो। अधूनमधून त्याला हलवून बघायचं, खाली वर करायचं, पुन्हा झाकण ठेवून त्याला शिजू द्यायचं। जेव्हा त्यातलं दूध कमी झालं, कोरडं झालेलं मला वाटलं, तेव्हा मी त्याच्यामध्ये साखर टाकली, इलायची पावडर पण टाकायची। आणि पुन्हा झाकण ठेवून त्याला थोडं वाफवायला ठेवलं। मधून मधून हलवून बघायचं, नाहीतर ते खाली लागतं। त्यानंतर जेव्हा गाजराचा हलवा पूर्ण होतो, कोरडा होतं ते, तेव्हा आपला खवा त्यामध्ये टाकायचा। खवा टाकल्यावर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून अधूनमधून हलवून बघत राहायचं। आणि झाला बघा आपला गाजराचा हलवा रेडी। बनवायला सोपा आहे, बनवून बघा। अतिशय पौष्टिक असा, लहान मुलांना आवडेल। साखर हवी तशी टाकायची, आपल्याला किती गोड हवं त्यानुसार। रेसिपी करून बघा। आवडल्यास कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बनवून बघा गाजराचा पौष्टिक हलवा।